नमस्कार, मी नम्रता. माझ्या क्रिस्टल अर्काना या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण समजणार आहोत की तुम्ही मॅनिफेस्ट करत आहात. ओके, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे सगळे स्टेप्स आहेत की रोबोटिक अफर्मेशन करा, अफर्मेशन असे करा, ही मेथड ती मेथड, स्टेप बाय स्टेप सगळं तुमच्याकडे मॅन्युअल रेडी आहे. ओके, आणि स्टील तुम्ही ते गोष्ट मॅनिफेस्ट नाही करू शकत आहे. ही तुमची सिच्युएशन आहे का? ओके, डोंट वरी, विल फाइंड सोल्युशन फॉर दॅट. जर अशी सिच्युएशन असेल की तुम्ही खूप जास्त मॅनिफेस्ट करत आहात कोणती तरी गोष्ट आणि तुमच्याकडे सगळे स्टेप्स आहेत, सगळं नॉलेज आहे, खूप जास्त ट्राय करत आहात तुम्ही आणि स्टील ती गोष्ट मॅनिफेस्टच नाही होते, तर अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं? काय होतं इथे प्रॉब्लेम? तर तुमचा माइंडसेटचा इश्यू आहे. माइंडसेटचा इश्यू ॲज इन तुम्ही फक्त स्टेप्स फॉलो करत आहात, बट ॲक्च्युअलमध्ये रूट कॉजेस तुम्ही फाइंड आउट करत नाही. त्यामुळे ती गोष्ट मॅनिफेस्ट नाही होत. तर कसं नाही होत आहे? तर रोबोटिक अफर्मेशन आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज एक व्यक्ती आहे जी रोबोटिक अफर्मेशन करते. ओके, दिवसभर लागू पडली आहे ती, म्हणजे 24/7 XYZ ती अफर्मेशन्स देते रोबोटिक, राईट? आणि ते कंटिन्यू करते, बट स्टील रिझल्ट नाही आला. आणि त्या व्यक्तीला हे नाही कळते की काय इश्यू होता, पण त्या व्यक्तीचा माइंडसेट तसा नाहीये. आता मी काय म्हणते, ते माइंडसेट याचा अर्थ मी ते काय म्हणते बघा. जेव्हा तुम्ही मॅनिफेस्ट करत असता, सपोज तुम्ही आता अफर्मेशन करता, स्क्रिप्टिंग करतात, तेवढ्या टायमिंगसाठी तुम्ही त्या झोनमध्ये निघून जाता, त्या टाईमलाईनसाठी रेडी होत असतं की हां, म्हणजे त्या हॅपी मोडमध्ये ॲक्ट ॲज इफ आपण जे म्हणतो, तशा सिच्युएशनमध्ये तुम्ही असता. बट ते 10 to 15 मिनिट्स असतात फक्त. कारण तुम्ही स्क्रिप्टिंग करता, त्याच्यानंतर तुम्ही त्या एनर्जीमध्ये थोड्या वेळासाठीच राहता. आणि त्या सपोज आता मी स्क्रिप्टिंग करते, मला काहीतरी मॅनिफेस्ट करायचं, मी छानसं स्क्रिप्टिंग केलं, खूप छान मी असं डिसाईड केलं की मी खूप हॅपी हॅपी राहणार आहे किंवा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह विचार करणार आहे माझ्या विशबद्दल. ओके, आणि आता काय होतं इथे, म्हणजे स्क्रिप्टिंग कंप्लीट झालं 10-15 मिनिट्स, त्याच्यानंतर चलो मी अजून एक अर्धा तास पाऊण तास असं त्या एनर्जीमध्ये राहण्याचा प्रयत्न केला, हॅपी हॅपी वाला, की ती गोष्ट मला भेटलीच आहे म्हणून. ओके, आणि तोपर्यंत माझी एखादी फ्रेंड आली आणि आमचं डिस्कशन त्या टॉपिकवरती सुरू झालं. तर मी काय बोलेल की जे नेगेटिव्ह पॉईंट्स आहेत, यार अजून माझी ती विश कंप्लीट नाही झाली, मी 15 दिवस झाले रोबोटिक अफर्मेशन करते, बट ती विशच कंप्लीट नाही होते. असं कसं होतंय? रोबोटिक अफर्मेशन्स तर बाकी लोकांना 2 दिवसात रिझल्ट देतात, मला काय नाही देत? हे तुम्ही डिस्कशन करणार तुमच्या फ्रेंड्ससोबत, राईट? मग इथे काय होतं, हा माइंडसेट रॉंग आहे. अशा वेळी तुम्हाला तुमच्या फ्रेंड्ससोबत जर डिस्कशन करायचं असेल, एक लक्षात ठेवा, तुमच्या तोंडातून जो काही शब्द येतो तो युनिव्हर्ससाठी कमांड आहे. मग तो पॉझिटिव्ह असो या फिर निगेटिव्ह असो. सो तुम्ही कमांड देत आहात. तुम्ही स्वतःच्या आपल्या लाईफचे राजा आणि राणी स्वतः आहात. तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता, ते तुम्ही मिळवू शकता. मी एक सांगू का? तुम्हाला कोणती गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल तर कायम लक्षात ठेवा की तुम्हाला 10 लोकांना विचारण्याची गरज नाहीये. हे लाईफ तुमचं आहे. तुम्हाला काय हवंय, तुम्हाला जसं हवंय तसंच तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. सो 10 लोक येऊन तुम्हाला सांगणार की तुम्ही हे करा, हे नाही होऊ शकत, हे होऊ शकतं. ज्या दिवशी किंवा ज्यावेळी तुम्हाला एखादी व्यक्ती बोलेल की ही गोष्ट होऊ शकत नाही, त्या दिवशी किंवा त्याच टायमिंगमध्ये स्वतःच्या माइंडमध्ये बोलायचं, अच्छा बेटा, ओके, मी करून दाखवलं. ठीक आहे? हे ॲटिट्यूड जेव्हा ठेवाल तेव्हा गोष्टी इझिली मॅनिफेस्ट होतील. ओके. तर माइंडसेट इथे का मॅटर करतो? तर दिवसभर तुम्ही काय बोलता, तुमचा माइंडसेट काय आहे, हे सुद्धा मॅटर करतं. फॉर एक्झाम्पल सपोज रोबोटिक अफर्मेशन 1 तास करत असेल, तर त्यावेळीसाठी आपण त्या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आहे. आणि रोबोटिक अफर्मेशन ते संपल्यानंतर किंवा तोपर्यंत तुमचा जो टाईम स्पॅनमध्ये जो राहतो, त्याच्यामध्ये तुम्ही जर निगेटिव्ह विचार करत असाल, तर तिथे गोष्टी रॉंग होतात. आणि त्यामुळे गोष्टी मॅनिफेस्ट होत नाही आहेत. समजलं? सो तुम्ही जे बोलता ते ऑफकोर्स मॅटर करतं. तुमचा माइंडसेट खूप जास्त मॅटर करतो. सो 3D मध्ये एखादी गोष्ट रॉंग झाली, तर तुम्ही लगेच म्हणणार की ही गोष्ट अशी होतच नाहीये. म्हणजे ही गोष्ट निगेटिव्ह आहे, या गोष्टी माझ्यासाठी वर्कच नाही करत, असं तुम्ही बोलणार, राईट? तर 3D एक लाय आहे. तुम्ही 3D कडे बघूच नका. 3D मध्ये काय चाललंय, करंट सिच्युएशन मध्ये काय चाललंय, फरक नाही पडत. सर्कमस्टान्सेस मॅटर करत नाहीत. तुम्हाला जे हवं ते तुम्ही मिळवू शकता. 100% मिळवू शकता. सो तुमचा माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे आणि पहिली गोष्ट माइंडसेटवर काम करा. ज्यावेळी तुम्ही एखादी मेथड करत नसाल, म्हणजे दिवसभर तर तुम्ही स्क्रिप्टिंग नाही करू शकत ना, 24 तास तर तुम्ही नोटबुक नाही घेऊन बसू शकत, की मला ही गोष्ट भेटली आहे, वॉव! आय एम सो हॅपी. हे 24 तास तर नाही करू शकत, राइट? सो एक लक्षात ठेवा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या गोष्टीबद्दल, तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह अजिबात बोलायचं नाही आपल्याला. माइंडसेट आपला असा ठेवायचा, की ती गोष्ट माझ्याकडे ऑलरेडी आहे. आणि ओव्हर अटॅच राहायचं नाहीये त्या गोष्टीसोबत. आपलं डिटॅचमेंट रिलेटेड जे व्हिडिओज आहेत ते मी नेक्स्ट पोस्ट करतच राहील. बट माइंडसेट तुमचा असा ठेवा, की पुढे काहीही जरी चाललं असेल तरी तुम्हाला स्वतःला माहिती असलं पाहिजे, की जी विश तुमची आहे
तीच तुम्ही मिळवणार. जे तुम्हाला हवंय तेच तुम्हाला भेटणार. 10 लोक येऊन काय सांगतात डझंट मॅटर. 1000 लोक येऊन काय सांगतात इट डझंट मॅटर. तुम्हाला काय हवंय, तुमच्या लाईफचा कंट्रोल तुमच्या हातात आहे, कारण तुमच्या लाईफचा क्रिएटर तुम्ही स्वतः आहात. ओके. सो माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा. मी हे नाही म्हणते की दिवसभर फक्त पॉझिटिव्हच असं हे होतं किंवा नेगेटिव्ह थॉट्स तर येतात, बट त्या थॉट्सना रिॲक्ट करू नका. तुमच्या तोंडातून जाताना त्या गोष्टी रिलेटेड नेगेटिव्ह शब्द जाता कामा नये, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ह्याच्यावर हा आहे तुमचा माइंडसेट, आणि ह्याच्यावरती काम करा. आणि ह्याच्यामध्ये चेंजेस कसे करायचे, ह्याच्यावरती पटकन कसा तो थॉट रिमूव्ह करायचा, हा व्हिडिओ जो आहे तो मी उद्या पोस्ट, ठीक आहे. तो व्हिडिओ मी पोस्ट करून देईल उद्या. आणि येस, सो माइंडसेट इतकं लक्षात ठेवा. या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग असणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जे हवंय तेच आपल्याला घ्यायचं आहे. जे हवंय, जसं हवंय तसंच मॅनिफेस्ट करायचं आहे. मग कोणी कितीही येऊन तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तर राईट. सो यू नो कसं मॅनिफेस्ट करायचं. आणि ऑफकोर्स तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकणार पण. सो व्हिडिओ आवडला असेल, ऑफकोर्स व्हिडिओ आवडलाच असणार आहे. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मॅनिफेस्टेशन कंटिन्यू करा. आणि जे काही तुम्ही छान छान गोष्टी मॅनिफेस्ट कराल, याच्यामध्ये काहीतरी माझा खारीचा वाटा असेल, की ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असं असं शिकायला भेटलं, थँक्यू, तर मला नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा. आय लव्ह टू हिअर फीडबॅक्स. आणि येस, सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.